नमस्कार मंडळी. उन्हाळी वाळवणातील आपण साबुदाण्याचे पापड करणार आहोत. तर सोपे आहेत करायला. फक्त पाण्याचं मेजरमेंट आणि अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला म्हणजे असं काही नाही की अगदी ॲक्युरेट मेजरमेंट असलं तर तुमचे पापड जमतील. कसेही करा तुम्ही, तरी तुमचे पापड जमतील अशा पद्धतीचे आपण केलेले आहेत. तर चौपट फुलणारा पापड आहे आणि मस्त पांढरा शुभ्र पण झाला आहे आणि काचासारखे आपले पापड तयार झालेले आहेत. करायलाही सोपे आहेत आणि पटकन होतील असं म्हणता येणार नाही, कारण वाळवण रेसिपी आहे त्यामुळे थोडा वेळच लागेल. तरी एका वाटीमध्ये भरपूर असे पापड तयार होतील, तुम्हालाही करता येईल अशा पद्धतीचे आपण पापड तयार केलेले आहे. तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत. इथे मी काय केलं आहे, त्यासाठी एक बाऊल घेतला आहे आणि वाटीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. रात्रीचा टाईम आहे, तर रात्रीला मी काय केलं आहे, 1 वाटी साबुदाण्यामध्ये 1 वाटी पाणी घालून साबुदाणा आपला भिजत घातलेला आहे. तर हा साबुदाणा भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. याला चांगली उकळी आणून घ्यायची आहे आणि आपण भिजवलेला साबुदाणा जो आहे तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. अगोदर मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला की मग काय करायचं, याला आपल्याला गरम पाणी टाकून चांगलं परत 2 तास भिजू द्यायचं आहे. जास्त वेळ नाही भिजू द्यायचं आहे, 2च तास भिजू द्यायचं आहे. तर सकाळी उठल्यानंतर काय करायचं, रात्री भिजू घातलेला साबुदाणा सकाळी उठल्या उठल्या त्यात उकळतं पाणी टाकून द्यायचं आहे 2 वाट्या. ते टाकलं की 2 तासच भिजू द्यायचं, जास्त भिजू द्यायची गरज नाही. याने काय होईल, तुम्ही म्हणाल आपण शिजवणार पण आहोत आणि हे पण तुम्ही प्रोसिजर केली, पण याने जो साबुदाण्याचा पापड जो नरम येतो ना तो अगदी छान येतो. शिजून काय होतं, थोडं आपण जेव्हा शिजवतो घट्ट करतो तर टेक्स्चर कडक होतं. तर यामुळे या प्रोसिजरमुळे आपल्या साबुदाण्याचा पापड अगदी नरम येतो, म्हणजे खुसखुशीत येतो. तर येथे 2 तास झाल्यानंतर म्हणजे आपण त्याला बघतोय झाकण काढून, तर एकदा साबुदाणा चेक करून घ्यायचा आपल्याला. चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतला तर थोडा चांगला नरम झाल्यासारखा वाटतोय आपल्याला तो. तर हा झाला आपला साबुदाणा भिजून. नंतर आपल्याला घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये याला. याचं आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आणि तुम्हाला जर वाटलं थोडे थोडे दाणे दाणे दिसले पाहिजे तर तुम्ही डायरेक्टही याला शिजू शकता, पण आपण थोडेसे प्लेन करून घेणार आहोत. तर याला बारीक करून घेतलं आहे मी. बारीक करून घेतल्यानंतर त्यात पाणी घालण्याची गरज पडली नव्हती अजून. आता आपण त्याला पाणीसुद्धा घालणार आहोत. तर इथे छान आपली पेस्ट तयार झाली. नंतर एका बाउलमध्ये आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. नाही काढून घेतलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं तरी चालेल, पण आपल्याला एकदा पाणी टाकायचं आहे खाली आणि नंतर शिजवायला घालायचं आहे. तर पूर्ण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी घालण्यासाठी मी चांगलं इथे 1 ते 1.5 वाटी पाणी घालणार आहे, जास्त नाही घालायचं. आणि हो, मेजरमेंटनुसार असं काही नाही की तुम्ही ॲक्युरेट मेजरमेंट घातलं पाहिजे म्हणजे तुमचे पापड बिघडत नाही. थोडेसे पातळ झाले तर काचासारखे येतील, पण पाणी जास्त नको व्हायला. त्यामुळे आता 1 वाटी गरम पाणी घातलं आहे मी. चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ अजून हवं आहे. तर परत मी अर्धी म्हणजे पूर्ण 1च वाटी पाणी घातलं, जास्त पाणी नाही घातलं आहे. पहिलं थोडंसं वाटीला कमी होतं, म्हणजे अर्धी पाऊण वाटी पाणी घातलं होतं आणि थोडंसं नंतर घालून घेतलं आहे. तर 1 वाटी इथे पूर्ण पाणी घातले काढल्यानंतर. म्हणजे आपण भिजवताना 1 वाटी, नंतर गरम पाणी 2 वाट्या आणि आत्ता 1 वाटी टाकले. तर चवीनुसार मीठ घातलं आहे. असं आपलं 4 वाट्या इथे जेमतेम पाणी घालून झालं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या पूर्ण सारणाला एका पातेल्यामध्ये घ्यायचं. तर आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण हे आपण साबुदाण्याचं जे वाटण करून घेतले म्हणजे पेस्ट करून घेतली ती घालायची आहे. तर ही थोडं मोठं पातेलं म्हणजे आपण थोडं आकाराने मोठं घ्यायचं आहे, कारण आपल्याला व्यवस्थित शिजवता पण येईल आणि त्यामध्ये मिक्स करून पण घेता येईल. आणि त्यामध्ये मी घातलं आहे 2 वाट्या पाणी. मोजून आपल्याला इथे 2 वाट्या परत मी पाणी घातलं आहे. एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, खालीच घ्यायचं आहे गॅसच्या खाली, नंतर गॅसवरती ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ठेवायचं आहे शिजायला. तर इथे गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि शिजण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तर घट्ट अजून सारण भरपूर आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, सारण घट्ट असल्यामुळे आपण परत 1 वाटी त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. तर पाणी टाकून घेतल्यानंतर एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा मिडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत याला ट्रान्सपरंट म्हणजे काचासारखं दिसणार नाही तोपर्यंत शिजवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता काचासारखा आपला साबुदाणा दिसतोय. आणि हो, तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला सारण थंड करून आपल्याला पापड घालायचे आहेत, बऱ्याच जणी काय म्हणतात कापडावरती घालायचं म्हटलं तर ते कापडाला गरम गरम घालायला नको वाटते, म्हणजे आपलं हेल्थसाठी चांगलं नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी नंतर जे 1 वाटी पाणी टाकलं त्याऐवजी तुम्ही 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं खाली झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं, नंतर तुम्ही कापडावरती पापड करून घेऊ शकता. तर इथे अगदी ट्रान्सपरंट आपला साबुदाणा होतोय, म्हणजे चांगला शिजतोय साबुदाणा आणि जसा जसा शिजेल तो तसा तसा काचासारखा दिसेल. त्याचा व्हाईटपणा जो दाटसर व्हाईटपणा होता तो कमी होईल.
तर इथे साबुदाणा चांगला शिजून झाला, जास्त वेळ लागणार नाही कारण आपण गरम पाणी वापरल्यामुळं अगदी 2 ते 3 मिनटात आपले पापडसाठी साबुदाणा शिजून जाईल. तर इथे काचासारखा आपला पापड तयार होतो आहे. तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे पाण्याचं. तुम्हाला पूर्ण पाण्याचं प्रमाण किती वाट्या वापरलं आहे याचं मी तुम्हाला माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर अगदी काचासारखे पापड आपले झालेले आहेत. तर हे मी घरातच घालून घेतलेले आहेत. कारण सुकल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बाहेर टाकणार. कारण भरपूर ऊन असतं आणि वरती जायचं म्हटलं कंटाळा पण येतो. बऱ्याच स्त्रियांना उन्हात पापड करायचे म्हटले कंटाळा येतो. तर मी दुसऱ्या दिवशी उन्हात टाकल्यानंतर आपले पापड चांगले सुकून झालेले आहेत, म्हणजे वाळून झालेत. तर 2 दिवस वाळायला लागले बाहेर आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त पापड काचासारखा रेडी झालेला आहे. आणि हो, खूप काही मेहनतही लागत नाही, असं काही नाही, खूप मेहनत लागते. तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता किंवा लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता. आणि हो, तुम्हाला जर वाटलं न वाटण करता साबुदाणा वापरायचा आहे तर तुम्ही त्या स्टेपलासुद्धा तसं साबुदाणा वापरू शकता. पाणी तसंच लागेल असं काही नाही की घट्ट करून घेतलं म्हणून पाणी जास्त लागेल असं काही नाही, तितकंच पाणी वापरावं लागेल तुम्हाला. तर अगदी काचासारखे आणि मस्त पांढरे शुभ्र आपले साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. आणि हो, करायलाही खूप जास्त मेहनत नाही लागत आहे. कारण पळीपापड म्हटल्यामुळं काय होतं, लाटायची गरज पडत नाही किंवा काही करायचं गरज पडत नाही. पळीपापड आपले शिजवलं की पटपट टाकून घेतले की एक जणीकडून पण 1 किलोचे पापड सहज होऊ शकतात. फक्त काय करायचं, जवळ गरम पाणी ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं की आपलं सारण घट्ट होते तेव्हा त्यामध्ये उकळलं आलेलं पाणी खालीच घालायचं. शिजवायची गरज पडणार नाही. फक्त त्यासाठी काय करायचं आहे, पाणी गरम उकळलेलं पाणी घ्यायचं आणि जसं जसं घट्ट होईल, तुम्हाला वाटलं की घट्ट व्हायला लागलं तेव्हाच त्यामध्ये पाणी घालून पापड टाकू शकता तुम्ही. तर ही अगदी सोपी प्रोसिजर आहे. तर टाकल्या क्षणी चौपट फुलणारा पापड आणि पांढरा शुभ्र पापड आहे आपला, आहे ना तसाच. तर अगदी मऊसूत आले, खायला पण खूप मऊ झालेले आहेत, कडकपणा पण अजिबात पापडाला नाही आहे. तर पांढरे शुभ्र आणि मऊसूत पापड तुमचेसुद्धा असेच होतील. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर हे मी तळून घेतलेत पापड, आपले पापड जे आहेत ते तळून घेतले. तुम्हाला दाखवते मी एक एक पापड. अगदी छोट्या पापडाचा डबल पापड झालेला आहे. कारण पापड वाळून फार छोटा होतो आणि नंतर मोठा होतो. फुगलाच पाहिजे पापड. जोपर्यंत चौपट पापड येत नाही तोपर्यंत पापड छान झाला असं म्हणता येणार नाही आहे. तर अशा पद्धतीचे आपले पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते कसा मस्त आपला पापडाचा दोन्ही, म्हणजे वाळलेला पापड आणि हा पापड दोन्हीचा फरक मी तुम्हाला दाखवते इथे. तर हा पापड अगदी चौपट फुलला आहे आणि हा जो वाळलेला पापड आहे तो खूप छोटा आहे. तर आहे ना मोठा झालेला पापड, तर मस्त फुगतील तुमचेसुद्धा पापड. फक्त अशा पद्धतीने करा. जर आपण पाणी घातले ना गरम सकाळी 2 तासासाठी, ते फार महत्त्वाचं आहे त्यासाठी. तर इथे आपले मस्त पापड झालेत आणि खुसखुशीत पण झालेत. तुम्हीसुद्धा करून बघा. केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा हा पापड तुम्हाला कसा वाटला आहे ते. जर तुम्हाला ही माझी वाळवणाची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.